सर्वांना नमस्कार. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आणि मागे झालेले भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तो आसमंत मधूच्या किंकाळ्यांनी गुंजून जात होता. चौथ्या गाडीने ठोकर मारताच देवाईने तो हल्ला तिथेच थांबवला. देवाईची गाडी हळूहळू रस्त्यावर पडलेल्या त्या जखमी मधूच्या जवळ येऊन थांबली. आता पुढे. देवाईने त्या रक्तबंबाळ मधूकडे बघितलं, पण अजून पण त्याच्या मनाला काही शांती लाभली नव्हती. शेवटी तो तसाच पुढे निघाला. स्थळ ठाकूर पॅलेस. वेळ सकाळी 10:30ची. देवाई कारमध्ये बसून ऑफिसला निघालाच होता की त्याचा फोन खणखणला. फोनवर समोरच्याचं बोलणं ऐकून रागाने मुठी वळल्या. देवाई, तुला तर मी आता 10 मिनिटात. देवाईची गाडी सिटी हॉस्पिटलच्या बाहेर होती. दणदण पावलं टाकत पायाखालच्या त्या लाद्या आपल्या ठोकरीत उडवीत स्पेशल वॉर्डमध्ये शिरला. तर बेडवर तो समोर होता, मधुकर दांडेकर. एकदम स्वस्थ, ठणठणीत. पण कसा? आपल्या होणाऱ्या बायकोच्या हातून तांदळाची गरम गरम पेज पीत होता. नाही म्हणायला एक हात आणि पाय फ्रॅक्चर होता. थोडंफार इथे तिथे लागलं होतं, पण प्रत्यक्ष मृत्यूच्या मानाने ह्या जखमा काहीच नव्हत्या. देवाईला असं अचानक समोर बघता विरजा दचकून गेली. पटकन मधूपासून लांब गेली, पण मधूने पटकन तिचा हात खेचत तिला अजून आपल्याकडे ओढले. मधू, अगं अशी काय करतेस? ती पाज ना पेज मला अजून. आणि यांच्यासमोर काय ते लाजायचं? हे कोणी थोडे परके आहेत आपल्यासाठी? त्या दिवशी पण आलेले की आपल्या कार्यक्रमाला. आपलेच आहेत ते, त्यामुळे तू लाजू नको हं. तू पाज. विरजाला खूप अवघडल्यासारखं झालं होतं. खूप विचित्र परिस्थितीत अडकलेली ती. डोळे पाण्याने डबडबलेले. तसं बाजूला असलेल्या दांडेकर काकूंनी तिला जोरदार चिमटा काढला. काय ग ए, लक्ष कुठे तुझं? खायला मागतोय ना तो तुला? सुनीताबाई, अहो असं काय करता आहेत? चिमटे कसले काढता आहात? देते ना ती त्याला. दांडेकर काकू, तुम्ही गप्प बसा हो आता. मी माझ्या सुनेशी बोलत आहेत. तुम्ही तोंड घालायचं नाही आमच्यामध्ये. सुनीताबाईंचा खूप नाईलाज होता. त्यांनी स्वतःच्या हातानेच हे लग्न पक्कं केलं होतं. बोलून बोलणार कोणाला? त्यातून समोर देवाई ठाकूर होता. त्या तशा गप्पच उभ्या राहिल्या. विरजाला दांडेकर काकूंनी चिमटा काढताच देवाईने बाजूचा तो फ्लॉवर पॉट त्यांच्या दिशेने फेकलाच होता की जॉनने त्याचा हात मागून पकडला आणि त्याला कसे तरी तसे करण्यापासून रोखले. तशी देवाईने मान मागे वळवली आणि जॉनकडे आगोकली. जॉनने अक्षरशः हात जोडले. जॉन, बॉस प्लीज. पण विरजा मॅम. देवाईने कसंबसं स्वतःला आवरलं. देवाईचा रागरंग बघता मधूने काहीतरी कारण सांगून सगळ्या लेडीजना रूमच्या बाहेर काढलं. देवाईच्या नुसत्या बाजूने जाताना सुद्धा विरजाला त्या तप्त लावाचा चटका बसत होता. तप्त तो, क्रोधित तो काय तांडव करणार होता आता त्यांच्या आयुष्यात, देवच जाणे. मधू, हा बोला देवाई साहेब. कसं काय येणं केलं? देवाई, खूप थोडक्यात वाचला आहेस तू मधू. अजूनही संधी देतोय, निघून जा नाहीतर खूप महागात पडेल. मधू, हा हा हा. मी? आणि मरेल? हा हा हा. हो मरेल ना, मरेल. पण आधी माझ्या होणाऱ्या बायकोबरोबर तुमच्या प्रियतमेबरोबर लग्न करेन. तिला माझी बनवेल, तिच्याबरोबर ऐश करेल, मग चैनीत मरेल की. हॅप्पी हॅप्पी. एवढी घाई कोणाला आहे इथे मरण्याची? मरू की सावकाश? त्याचं काय आहे ना देवाई साहेब, तुमचं तर आतापासूनचं प्रेम आहे तिच्यावर. मी तर तिला शाळेत जाण्यापासून बघतोय. ही ही ही. तेव्हा तिच्यावर पहिला हक्क माझा, या मधुकर दांडेकरचा. तर मिस्टर ठाकूर, माझ्या नंतर होणाऱ्या बायको आणि तुमच्या आताच्या असलेल्या प्रियतमेपासून दूर राहायचं. नाहीतर तुमच्या त्या भोळ्या भाळ्या विरजासमोर तुमचा हा सभ्यतेचा बुरखा फाडायला मला वेळ लागणार नाही. त्याचं काय आहे ना, थोडी माहिती आम्ही पण तुमची गोळा केली आहे. तो 5 वर्षांपूर्वीचा प्रसंग आणि आता नुकताच झालेला किस्सा. बरेच आहेत हो तुमच्या डायरीत असे प्रसंग. एक दिवस जानूला सविस्तर सांगेन म्हणतो. द देवाई कार्तिक ठाकूर काय राक्षस आहे हे तिलाही कळू दे एकदा. हा हा हा. त्यामुळे ह्यापुढे सांभाळून राहायचं माझ्यापासून. कारण काय आहे ना, तुमची जी जान आहे ना, ती आता माझ्या ह्या मुठीत आहे, ह्या मधुकर पतंगराव दांडेकरच्या मुठीत. त्यामुळे जरा शिस्तीत माझ्याशी. उद्या मला काही झालं तर तुम्हीही नाही वाचणार आणि तुमचं प्रेमही नाही वाचणार. त्यामुळे टेक बॅकफूट मिस्टर देवाई कार्तिक ठाकूर राईट नाव.
गमावून बसाल तुमच्या विरजाला कायमचं. तिच्या नजरेत कधीच उठू शकणार नाहीत. सो फ्रॉम नाऊ ऑन नो धोका, नो धमकी. मिस्टर देवाय कार्तिक ठाकूर, आता तुम्ही जाऊ शकता. प्लीज, यू आर वेलकम टू गो. देवाय संतापाने मधूची मानगूट पकडायला पुढे सरसावला, पण तेवढ्यात दांडेकर काकू विरजा आणि सुनीताबाईंना घेऊन तिथे आल्या. देवायची नुसती घुसमट होत होती. विरजापुढे तो अक्षरशः लाचार झाला होता. तिला सारखं त्या मधूच्या आसपास पाहून त्याला खूप खूप त्रास होत होता आणि दुःख म्हणजे ते त्याला व्यक्तही करता येत नव्हतं. विरजाची त्याच मनस्थितीतून जात होती. त्रास, अपमान, स्वप्नभंग, प्रेमभंग, सगळ्याच वाईट प्रसंगातून ती जात होती. न कुणाला सांगू शकत होती, न कोणी तिला समजून घेणारं होतं. त्यातून देवाय सारखा तिच्या समोर येत होता. तिला त्याला सांगायचं होतं की ही विरजा जोशी फक्त तुमची आहे. तिने नाही दिला तुम्हाला धोका, पण तिची अडचण आहे. प्लीज देव, मला वाचवा. तुमच्या जानला वाचवा. नाही करायचं हे लग्न मला. जबरदस्ती होत आहे हे लग्न. मला तर फक्त न फक्त तुमचंच व्हायचंय. मला तुमच्या मिठीत लपून घ्या ह्या सगळ्या जगापासून. हे सगळं जग मला तुमच्यापासून दूर घेऊन जात आहे. प्लीज वाचवा तुमच्या ह्या जानला. देव वाचवणार ना मला? सांगायचं तर खूप होतं, पण शब्द मात्र निघू शकले नाही तिच्या मुखातून. ना त्याला मन भरून बघू शकली ती मान वर करून. काय होतं ना, स्वतःचं हक्काचं प्रेम असून सुद्धा हक्क दाखवता येत नव्हतं त्यांना. देवाय सुनीताबाईंकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून संतापाने तिथून निघून गेला. काही वेळाने विरजा आणि सुनीताबाई घरी जाताच मधूने त्याच्या आईला स्वतःच्या जवळ बोलावून घेतले. अगं आई, असं मूर्खासारखं काय करते? असं मूर्खासारखं काहीही वागू नको त्या विरजाला सारखं तोडून बोलू. ही नुसती विरजा जोशी नाही तर सोन्याचं अंड देणारी जिती जागती कोंबडी आहे. किल्ली आहे एका खूप मोठ्या खजिन्याची. हा 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 द देवाय कार्तिक ठाकूरच्या अब्जोंच्या खजिन्याची. स्थळ ठाकूर एम्पायर. वेळ रात्री 10:30ची. जॉन. बॉस, एवढा मोठा ॲक्सिडेंट होऊन सुद्धा तो मधू, म्हणजेच कसं शक्य आहे हे? देवाय आपल्या केबिनमध्ये त्या फ्लोअर टू सिलिंग काचेच्या समोर उभा राहून बाहेर बघत होता. जॉन खूप वेळेपासून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करीत होता, पण नेहमीप्रमाणे खूप अवघड होतं ते. देवाय आपल्या हातातील सिगार पेटवत शांतपणे काय विचार करीत होता. मग बोलला, ही इज लाईक अ कॉकरोच. आणि मग तो वळला. सावकाश शांतपणे तो आपल्या चेअरवर येऊन बसला. अगदी शांत, कसली घाई नाही, कसलंही टेन्शन नाही, अगदी शांत, कूल. त्याला एवढं शांत बघून जॉन आणि सितारा सिंग मात्र खूप काळजीत पडले. देवाय हातातील सिगारची ॲश ट्रेमध्ये झटकत. जॉन, अब्जोवधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक ॲस्ट्रॉइड आदळलेला. हजारो लाखो डायनासोर त्यात मेले. त्यांच्या पिढ्यानपिढ्या त्यात उद्ध्वस्त झाल्या. अर्धी अधिक पृथ्वी नष्ट झाली. पृथ्वीवरची जवळजवळ सगळी प्राणीसृष्टी संपुष्टात आली होती. पण एवढं सगळं होऊनही हे कॉकरोच काही मेले नाही. त्यात एवढे मोठे डायनासोर नष्ट झाले, पण हे कॉकरोच ते काही नष्ट झाले नाही. त्या विनाशकारी प्रलयातही ते जिवंत राहिले आणि आजही जिवंत आहेत. हा मधू तोच कॉकरोच आहे. भले भले मरून जातात, पण हे कॉकरोच ते नाही मरत. ते तसेच चिवटपणे जिवंत राहतात. हा असं मरणार नाही, इतक्या सहज मरणार नाही की दाबला जाणार नाही. ह्याला वेगळ्याच पद्धतीने चिरडला पाहिजे. मधू, तुला तर हा द देवाय कार्तिक ठाकूर सोडणार नाही. एक संधी दिलेली तुला, आता मारणार नाही मी तुला. माझ्या लाडक्या मधू, नाही मारणार तुला मी शोन्या. तुला तर मी जिवंत ठेवणार. पण तू बोलशील ह्या जगण्यापेक्षा मरणच पत्करलं. मधू शेठ, मे गॉड ब्लेस यू. स्थळ विरजाचं घर. विरजा रोज त्या मधूला जेवणाचा टिफिन घेऊन जायची. हॉस्पिटलमध्ये जागा असेल तर स्वतःच्या हाताने खाऊ घालायची, नाहीतर तिथेच तिची होणारी सासू सगळं संपवायची. त्रास तर होत होता त्या सगळ्याचा, पण दांडेकर काकू तिला बोल बोल बोलायच्या. अपशकुनी अवदसा. अजून लग्न झालं नाही तर होणाऱ्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलंच सुद्धा. पांढऱ्या पायाची कुठली. सुनीताबाईंना ते ऐकून खूप वाईट वाटायचं. त्या दांडेकर काकूंना समजवायच्या सुद्धा, पण उलट दांडेकर काकू उलटून शेलक्या शब्दात त्यांचा अपमान करायच्या. सुनीताबाईंना आता खूप पश्चाताप होत होता आपल्या ह्या निर्णयाबद्दल, पण आता खूपच उशीर झाला होता.
विरजा स्वयंपाकघरात मधूसाठी जेवण बनवित होती. आज पण तिला टिफिन घेऊन जायचा होता हॉस्पिटलमध्ये. कधी कधी तर तिच्या मनात यायचं, हा मधू तिथेच मेला असता तर किती बरे झाले असते. हा त्रास तरी संपला असता माझ्या मागचा. पण मग ती दचकायची, मी असं कसं, कोणाबद्दल असा निर्गुण विचार कसा करू शकते. स्वतःचीच निर्भस्तना करत बसायची मग ती. या 2-3 आठवड्यात विरजा नुसती कोमेजून गेली होती. ना हसणं, ना बोलणं, ना आनंद, ना दुःख. नुसती एक यंत्रमानव झाली होती. गप्प गप्प, एकदम निर्जीव, अलिप्त, भावनाशून्य. आपल्या मुलीचा सतत असा निस्तेज उदास चेहरा बघून सुनीताबाईंना वाईट वाटलं. त्या विरजाच्या जवळ आल्या. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. तशी विरजा बाजूला सरकली आणि परत आपलं हातातलं काम पूर्ण करण्यात लागली. ती रागावलेली नव्हती आपल्या आईवर, पण हे असं जगणं दिवसेंदिवस असह्य होत चाललं होतं तिला. विरजाच्या दूर झटकण्याने सुनीताबाईंना दुःख झालं. त्यांनी तसंच विरजाच्या हातातलं काम थांबवलं आणि तिला आपल्याकडे वळवलं. सुनीताबाई, विरजा, ए विरजा, माझ्यावर, आपल्या आईवर बाळा रागावली का? ए बघ ना ग पिल्लू माझ्याकडे. आता माझ्याकडे बघणार पण नाही का? बोलत तर नाही, आता बघणार पण नाही का? अगं आई आहे ग तुझी मी बाळा, दुश्मन नाही आहे मी तुझी. का समजून घेत नाही की मी हा निर्णय घेतला आहे तुझ्यासाठी? विरजा, आई ठीक आहे ना ग, केलं ना मान्य तुझं मी. आधीही केलं होतं, आताही केलं आहे आणि पुढेही तूच म्हणेल तेच होईल माझ्या आयुष्यात. केलंय मी एकदाचं माझं नशीब मान्य. आता अजून काय करू मी? तूच सांग मला. सुनीताबाई विरजाच्या हातातलं सगळं स्वयंपाकाचं साहित्य तिथेच काढून साईडला ठेवतात आणि तिला हात धरून खाली बसवतात. सुनीताबाई, ऐक, ऐक शांतपणे, ऐक बाळा. फक्त एकदा ऐकून घे की तुझी आई काय म्हणते ते. मग कदाचित समजेल तुला की तुझ्या आईने हा निर्णय का घेतला. हे बघ विरजा, तुला तर माहिती आहे तुझ्या वडिलांनी असं रस्त्यावर फेकून दिल्यावर गेली कित्येक वर्ष हा फाटक्या संसाराचा गाडा ओढत खरटत का होईना एकटी खेचते मी. 3 मुलींना सांभाळते एकटी. त्यांचं शिक्षण, खाणं पिणं सगळं. ना नवरा, ना भाऊ, ना कोणी नातेवाईक, कोणीच नाही आलं ग मदतीला माझ्या. आणि कोणी येतही नाही ग बाळा. हे जग असंच असतं ग, असंच रस्त्यावर सोडून देतात सगळे. कोणी येत नाही पुढे असं आधार द्यायला, सांभाळायला. स्वतःचं उठावं लागतं आणि स्वतःलाच सांभाळावं लागतं. हाच जगाचा नियम आहे बाळा. आज तुम्ही मोठ्या झाल्यात, चांगलं शिकता आहात, पण खरंच एवढं सोपं होतं का ग माझ्यासाठी तुम्हाला इथपर्यंत आणणं? 15-16 वर्षांपूर्वी नवऱ्याने टाकून दिलेल्या एका तरुण बाईला पोटच्या 3 मुलींना घेऊन वाढवणं, हे असे रमेश, मधुकर सारखे लांडगे जागोजागी पावलोपावली बसलेले असतात. अशी एखादी निराधार बाई दिसली, मुलगी दिसली की कधी एकदा हिचा फडशा पाडू, कधी हिच्या अब्रूच्या चिंधड्या उडवू, कधी हिची लक्तर वेशीवर टांगू, हाच विचार चालू असतो त्या नराधमांच्या मनात. कधी ताई म्हणून हाक मारतील, कधी वहिनी म्हणून, कधी काकू म्हणून पाया पडतील, तर कधी प्रेयसी म्हणून मोहात पाडतील आणि एका क्षणात आपल्या अख्ख्या आयुष्याची माती करून जातील हे हरामखोर. मलाही खूप वाटतं की तुम्हाला सोन्याचा महाल मिळावा, रुपयाचा संसार बघावा तुमचा, राजाच्या राणी व्हाव्या माझ्या मुली. पण जे आहे ते बाळा हेच आहे, फाटलेलं फुटलेलं जे काही आहे ते हेच आहे आणि तेच आपलं नशीब आहे. नाही पटत तुझं मधुकरशी लग्न लावून देणं, पण तुझ्या आईकडे नाही ग एवढा पैसा की इज्जत की कुठल्या चांगल्या घरात तुमची लग्न करून देऊ. मलाही माहीत आहे मधुकर लांडगा आहे, पण लग्न केलं तर हा एकच लांडगा तोडेल, तो पण 4 भिंतीच्या आत. पण रस्त्यावर असे हजारो लांडगे राजरोज फिरतात. कुठून आणि कशी पुरे पडणार आहे ग तुझी आई त्यांना? मान्य आहे मी नाही देऊ शकली तुम्हाला चांगलं आयुष्य, चांगलं राहणीमान, चांगलं भविष्य, तुमची स्वप्ने काही पूर्ण करू शकली नाही मी. पण काय ऐपत आहे ग तुझ्या आईची, ह्या सुनीतेची, एक भांडी लादी पुसणाऱ्या बाईची? सांग ना तू, सांग ना काय औकात आहे माझी? तू एवढी मोठी झेप घेतेस, एवढी मोठमोठी स्वप्ने बघते, कशी पुरे पडणार आहे मी त्या ठाकूरला आणि त्या करण जाधवला? उद्या त्यांनी तुला नुसतं वापरून फेकून दिलं तर कोणाकडे जाऊन दाद मागू? कुठे काही कमी जास्त झालं तर कोणी उभं तरी करणार आहे का दारात आपल्याला? त्या श्रीमंत माणसांच्या विरोधात
कोण असा रखवाला येणार आहे मदतीला आपल्या? दुसऱ्या रमेशचा सामना कसा करणार आहोत आपण गरीब लोक बाळा. आपला अपमान हे श्रीमंत लोक नाही करत, आपण स्वतः करून घेतो. आपली स्वतःची लायकी विसरून कोणी काहीही बोललं, कितीही डोक्यावर घेतलं तरी आपण आपली चादर बघूनच पाय पसरायचे. स्वप्नांनाही अवकात असते राजा, नाहीतर उडणारे आपले पंख एका क्षणात छाटले जातात. मग नशिबी असतो फक्त दुर्दैवी अंत. म्हणून स्वप्न कमी बघ बाळा, कारण ती फक्त स्वप्ने असतात. ती फक्त विसरून जाण्यासाठीच बघितली जातात, पूर्ण होण्यासाठी नाही. विरजा फक्त सुन्नपणे ऐकत होती. काय खोटं बोलत होती तिची आई? असंच तर असतं जग, हेच तर आहे सत्य. स्थळ सिटी हॉस्पिटल. वेळ ॲक्सिडेंटच्या 3 आठवड्यानंतरची. मधूचं ऑपरेशन होऊन 2 दिवस उलटले होते. लवकर रिकवर होण्यासाठी त्याला थोडं गुंगीतच ठेवलं होतं. बरंच लागलं होतं मधुकररावांना. आतापर्यंत 3-4 ऑपरेशन होऊन गेली होती साहेबांची. ते एक शेवटचं होतं. वॉर्डमध्ये नर्सेस वगैरे कोणीच नव्हत्या. सणासुदीच्या दिवसात पेशंट पण जरा कमीच होते हॉस्पिटलमध्ये. दांडेकर काकू नुकत्याच घरी गेल्या होत्या. आंघोळ आणि बाकीचं सगळं आवरून दुपारी परत येणार होत्या. नाहीतरी विरजा डबा घेऊन येणारच होती, त्यामुळे त्या पण जरा निश्चित होत्या. इकडे मधुकर हळूहळू शुद्धीवर येत होता. घशाला थोडी कोरड जाणवू लागली म्हणून हाताने इथे तिथे पाण्याचा ग्लास चाचपू लागला. तेवढ्यात एक हात पुढे आला. मधूला त्याने नीट व्यवस्थित वरती बेडवर सरकवलं. पाण्याचा ग्लास पुढे केला आणि हळूहळू सावकाश पाणी पाजू लागला. नुसतं अद्याशासारखं एकदम पाणी पिल्यामुळे मधूला जोरात ठसका लागला. तर त्या हाताने मधूला आपल्याजवळ घेतलं, कुरवाळलं, मायेने थोपटलं. जोपर्यंत ठसका संपत नाही तोपर्यंत पाठीवरून हात फिरवला. मधूला खूप बरे वाटले. त्याने कृतज्ञतेने मान वर करून त्या दयाळू व्यक्तीकडे बघितलं. तसा त्याला लाखो व्होल्टचा झटका बसला आणि तो जागच्या जागी उडाला. देवाई ठाकूरने त्याला आपल्या जवळ, अगदी जवळ, आपल्या हृदयाच्या जवळ सांभाळून ठेवले होते. देवाई कार्तिक ठाकूर होताच तसा. तो डरना तो बनता ही है. देवाईला आपल्या इतक्या जवळ बघून मधूला हार्ट अटॅक येता येता राहिला होता. कितीही आव आणला मधुकररावांनी तरी हे त्याला स्वतःला माहीत होतं की तो देवाईला किती घाबरत होता. देवाई कार्तिक ठाकूर नाम ही कापी है डराने के लिए. आणि इथे तर तो स्वतः प्रत्यक्ष उभा होता, तो पण इतक्या जवळ, विथ द डेव्हिल स्माईल. देवाई अगदी नॉर्मलपणे. काय मग मधू शेठ, कसे आहात? तब्येत कशी आहे तुमची आता? सगळं ठीकठाक ना? काही कमी बिमी तर नाही राहिली ना तुमच्या ट्रीटमेंटमध्ये? मधू देवाईच्या पवित्र्याने आधीच चकित झालेला, त्यातून त्याला अगदी नॉर्मलपणे वागताना बघून अजूनच चक्रावून गेला. हा ठाकूर आता नेमका कुठला गेम खेळणार आहे? मधू स्वतःला सावरत, हो सगळं ठीक आहे, अगदी उत्तम, फर्स्ट क्लास. तर तुम्ही इथे कसे काय? म्हणजे आता माझी बायको येईल ना आता, ती विरजा जोशी, भावी मिसेस मधू. तर तुम्ही जा आता. हां, ते काय आहे ना, मला माझ्या होणाऱ्या बायकोबरोबर थोडी प्रायव्हसी हवी आहे. तर मिस्टर ठाकूर तुम्ही जाऊ शकता आता, बाय. तसा देवाई जोरजोरात मोठमोठ्याने हसायला लागला. प्रायव्हसी? कोणाला? तुला? आणि काय करणार त्या प्रायव्हसीचं? देवाईच्या त्या गडगडाटी हसण्याने मधू घाबरून गेला, अक्षरशः दचकून गेला. मधू घाबरत, अहो असे हसताय काय? तुमच्या अशा हसण्याने जीव जायचा ना माझा. मग मला काही झालं ना तर विरजाला नाव सांगेल हा तुमचं. मग विसरा आपल्या प्रियतमेला. हां. तसे देवाईने आपलं हसणं थांबवले आणि मधुकरच्या जवळ गेला. देवाई मधूकडे रोखून बघत, त्याचं काय आहे ना मधू शेठ, तुम्ही आता कोणालाही काहीही सांगायच्या लायकीचे राहिलेले नाही. मधू घाबरून, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? काय केलं काय तुम्ही माझ्याबरोबर? काय किडनी बिडनी काढली की काय तुम्ही माझी? असं म्हणून आपल्या शरीरावर लागलेल्या त्या एवढ्या सगळ्या पट्ट्यांमधून आपली किडनीची जागा शोधायला लागला तो वेडा. देवाई मिश्किलपणे, तुमच्या त्या फडतूस किडनीचं आम्ही काय करणार मधुकरराव? मधू, मग? देवाई, ते काय आहे ना मधुकर शेठ, तुम्ही 3 आठवड्यापासून आहात इथे.
किती आणि काय काय औषध तुम्हाला दिलीत आजपर्यंत ते तुम्हाला तरी माहीत आहे का? देवाई, ऑपरेशन तर झालंय तुमचं, पण ते किडनीचं नाही तर जेंडर चेंजचं. मधू, म्हणजे नाही नाही. देवाईने चक्क परदेशातून डॉक्टर्स मागवले होते मधूसाठी. उपचाराच्या नावाखाली, अपघाताच्या नावाखाली मोठमोठ्या प्रमाणात स्ट्राइड्स आणि औषधांचा भडीमारा करण्यात आला होता त्याच्या शरीरावर. एकामागून एक पाठोपाठ धडाधड अशी 4 ऑपरेशन्स करण्यात आली मधूची. विरजाशी लग्न करायला निघालेला तो देवाईने त्याचं जेंडरच चेंज करून टाकलं. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. मधू आता ओक्साबोक्शी रडायला लागला होता. हाताने आपल्या शरीराला चाचपायला लागला. त्याची ही हतबलता रडणं बघून देवायच्या जीवाला आता कुठे शांतता लाभत होती. खूप मोठी चूक केली होती मधूने, खूपच मोठी चूक. पहिली मोठी चूक देवाईच्या जानवर हात टाकण्याची. दुसरी त्याहून मोठी चूक देवाई कार्तिक ठाकूरला कमी लेखण्याची. जिथे दुसऱ्यांची क्रूरता संपते तिथून देवाई कार्तिक ठाकूरची क्रूरता चालू होते. आय एम द डेव्हिल. देवाईने त्याची ती महागडी सिगार पेटवली आणि एकवार त्या धाई मोकलून रडणाऱ्या मधूकडे खालीवर बघितलं. तर मधू दादा की मधुताई? तुमची सध्याची अवस्था बघता मधुकर राव, मधुताई हेच नाव ठीक आहे तुमच्यासाठी. तर मधुताई आता कोणाशी लग्न करणार, बाईशी की पुरुषाशी? ए, कोण आहे रे तिकडे? जरा कपडे आणा आपल्या मधुताईसाठी. तसं एकाने मधूला घालायला पॅन्ट शर्ट आणले. देवाई, अरे हा आपला मधुदादा नाही राहिला काही आता पॅन्ट शर्ट घालायला. ही तर आपली मधुताई झाली आहे, मिस मधुताई दांडेकर. तर आपली ही अशी नवीन नवीन संस्कारी मधुताई पॅन्ट शर्ट थोडीच घालणार. ती तर घालणार साडी, स्कर्ट, मिनी स्कर्ट, मायक्रो आणणारे कपडे आपल्या ताईला. छोटे छोटे एकदम मिनी मिनी आणि मार्केटमध्ये पोचवून द्या एकदाचं या मिस मधूला. मग तिथे होईल ना तिची रोज रोज नवीन नवीन लग्ने आणि स्पेशल नाईट्स साजऱ्या. देवाईच्या बोलण्याने मधू थरथर कापू लागला. बरबाद झाला होता तो. स्वतःच्या मूर्ख अहंकाराने स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून टाकलं होतं त्याने. तेवढ्या जखमी अवस्थेत पण देवाईच्या पायावर पडून क्षमेची भीक मागत होता तो. मधू, प्लीज साहेब, प्लीज माफ करा, एकदाचं माफ करा. देवाई साहेब, चुकलो, खूप चुकलो. पाहिजे तर तुमच्या पायातल्या बुटाने मारा, पण माझं आयुष्य असं बर्बाद करू नका हो. खूप मोठी चूक झाली माझी की मी स्वतःची लायकी विसरलो आणि तुमच्या वाटेला गेलो, विरजाच्या वाटेला गेलो. मारा मला, मारा, खूप मारा, पण एकदा माफ करा हो. मी कधीच तुमच्या आणि विरजाच्या वाटेला जाणार नाही. हवे तर कान पकडतो, हात जोडतो, पण माझ्या आयुष्याची अशी वाट लावू नका लावू. देवाई तसा रागाने उठला आणि जोरात त्या मधूच्या सनसनीत कंबरड्यात लाथ घातली. देवाई, तुला जिवंत सोडतोय ना? हेच खूप. तू मला ओळखत नाही नीट, पण तुझ्यासारखे असे अनेक जण आहेत जे बाजारात उभ्या विकले गेले आहेत आजपर्यंत. ते मला चांगलेच ओळखतात आणि चळचळा कापतात. चाळ सोडायची 2 दिवसाच्या आत. परत त्या चाळीच्या आसपास किंवा विरजा जोशीच्या आसपास किंवा तिच्या कुटुंबाच्या 5 किलोमीटरच्या आसपासही दिसलास तर भर बाजारात साडी घालून तिथेच विकायला काढीन तुला. मधुताई मधूला अजून एक सनसनीत लाथ घालून. देवाई तिथून संतापाने धाडधाड करत तिथून निघून गेला. मधू मात्र आपल्या मूर्खपणावर ओक्साबोक्शी रडत होता. थडा स्वतःच्या थोबाडीत मारून घेत होता. पण त्याच्या ह्या पश्चातापाला आता काहीच अर्थ नव्हता, कारण देवाई कार्तिक ठाकूर त्याला कधीच माफ करणार नव्हता, कधीच नाही. देवाईच्या भीतीने मधूने 2 दिवसात चाळ सोडली, कारण त्याने जर चाळ सोडली नसती तर देवाईने खरंच त्याला मार्केटमध्ये विकायला काढलं असतं. पण चाळ सोडण्याचं खरं कारण त्याने कोणालाच सांगितलं नाही. आणि सांगणार तरी कसं हे लाजरं सत्य स्वतःबाबतचं? देवाईने खरंच खूप मोठी शिक्षा त्याला दिली होती आणि ती त्याला आता भोगावी लागणार होती. निघताना दांडेकर काकूंनी विरजाला यथेच्छ शिव्या दिल्या. अगदी हाताची बोटं कडकडा मोडून मनसोक्त श्रापही दिले. त्यांनी एवढ्या शिव्या श्राप दिले, अपमान केला. त्याचं वाईट वाटलं होतं विरजा आणि सुनीताबाईंना. पण मधू एकदाचा तिच्या आयुष्यातून निघून गेला याचा आनंदही झाला होता. गाडीत
दांडेकर कुटुंबाचं सामान भरलं जात होतं. नाही म्हटलं तरी सगळी चाळ गोळा झाली होती हा सोहळा बघण्यासाठी. खूप छळलं होतं त्या दांडेकर मायलेकांनी संपूर्ण चाळीला. आज सगळं फिट्टमफाट होत होता त्यांचा हिशोब. निघता निघता मधूने अश्रुपूर्ण डोळ्यांनी गाडीच्या काचेतून त्या चाळीकडे एकदा शेवटचं बघितलं. मधू, आता जातोय मी देवाय ठाकूर आणि विरजा जोशी, पण मी परत येईल, जरूर येईल. ही मिस मधू दांडेकर परत येईल आणि तुमचं आयुष्य बर्बाद करून जाईल, जसं आज तुम्ही माझं केलंय. स्थळ विरजाचं कॉलेज. वेळ 2 दिवसानंतरची संध्याकाळी 7:30ची. विरजाला कॉलेजच्या गेटच्या बाहेर पडायची पण भीती वाटत होती, कारण तिला माहीत होतं की तो तिथे तिची वाट बघत असणार आणि तो खूप म्हणजे खूपच तिच्यावर चिडलेला असणार. बराच वेळ वॉशरूममध्येच लपून बसली होती ती वेडी. तिला आशा होती की कदाचित देवाय वाट बघून वैतागून निघून जाईल. खूप वेळ झाला पण शेवटी तिचा फोन वाजलाच. त्या एवढ्या शांततेत त्या फोनच्या रिंगचा आवाज नुसता घुमत होता आणि तिच्या काळजात अजून धडकी भरवीत होता. अपेक्षेप्रमाणे त्याचाच फोन होता. तिने भीत भीतच फोन उचलला. हॅलो. समोरून जोरात आवाज कानावर पडला. वॉशरूममध्ये लपून झालं असेल तर आता निघा बाहेर. तशी विरजा दचकली. मग मात्र इथे तिथे वळून बघायला लागली. यांना कसं कळलं की मी इथे आहे? इथे कुठे कॅमेरे आहे का? पण वॉशरूममध्ये असं कोण कॅमेरा लावतं? तसा फोनमधून जोरात आवाज आला. वॉशरूममध्ये कॅमेरा नाही आहे. इथे तिथे बघण्याची गरज नाही. आता 2 मिनिटात लवकर बाहेर ये, नाहीतर मी आतमध्ये येईल. तशी विरजा परत थरथर कापायला लागली. काय हे सारखे धमकावतच असतात, नीटपणे प्रेमाने बोलताच येत नाही की ह्यांना? राक्षस कुठले. विरजा जरा दबकत दबकतच कॉलेजच्या गेटच्या बाहेर पडली. तशी कार समोरच होती. तीच त्याची फेवरेट कार आणि तिचा तो खडूस मालक, देवाय कार्तिक ठाकूर. शैतान का नाम लिया और शैतान हाजीर. आज कारमध्ये कोणीच नव्हतं त्या दोघांशिवाय. कार स्वतः देवाय चालवणार होता. बापरे, अजून एखाद कोणी दुसरं सोबतीला असतं तर वाचले तरी असते, पण आता हे मला फाडून खाणार. आज काही वाचत नाही विरजा तू. ती घाबरत घाबरतच आतमध्ये बसली. तसं देवाने कारचे डोअर सेफ्टी लॉक केले आणि गाडी भन्नाट वेगात निघाली. कारचा वेग एवढा जास्त होता की विरजाला सीटला घट्ट पकडून बसावं लागलं होतं. नशीब सेफ्टी बेल्ट तरी लावला होता, नाहीतर कपाळमोक्ष झाला असता. कारचा वेग जणू देवायचा तिच्यावरचा असलेला रागच दर्शवित होता. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.